नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, शाळा स्तरावर सगळ्यात महत्त्वाची जी योजना आहे, शालेय पोषण आहार योजना, त्या संदर्भात अतिशय महत्त्वाचं एक परिपत्रक शासनाकडून निर्गमित झालेलं आहे. तर मित्रांनो, त्या परिपत्रकानुसार मित्रांनो, आपण ज्या ऑफलाईन नोंदवह्या भरत असतो, नोंदवही क्रमांक 1 आणि 2, त्या आता आपल्याला भराव्या लागणार नाही आहे आणि सर्व जी माहिती असणार आहे मित्रांनो, ती आता ऑनलाईन भरायची आहे. तर याबाबतची जे परिपत्रक आलेलं आहे त्याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, शालेय पोषण आहाराची आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट असणार आहे. आता ऑफलाईन नोंदवह्या बंद होणार आहे. सर्व माहिती आपल्याला ऑनलाईन भरावी लागणार आहे. संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, शालेय पोषण आहार अंतर्गत हे अतिशय महत्त्वाचं परिपत्रक असणार आहे. संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घ्या. व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. आणि आपणाला मित्रांनो, आपल्या तालुका स्तरावरून किंवा जिल्हा स्तरावरून सुद्धा एक स्वतंत्र पत्र निर्गमित होणार आहे. त्या संदर्भात आपल्याला ती कार्यवाही करायची आहे. तर बघा, शालेय पोषण आहार अंतर्गत अतिशय महत्त्वाचं हे जे परिपत्रक आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत. प्रति शिक्षणाधिकारी गृहमुंबई महानगरपालिका मुंबई, शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व. आणि विषय बघा, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळा स्तरावर माहे एप्रिल 2026 अखेर शिल्लक तांदूळ व धान्यादी मालाची नोंद करण्याबाबत. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत राज्यातील योजनेस पात्र सर्व शाळांना प्रत्येकी 2 महिन्याच्या कार्यदिवसाच्या मागणीनुसार तांदूळ व धान्यादी मालाचा पुरवठा शाळा स्तरावर करण्यात येतो. सस्थितीमध्ये पुरवठा करण्यात येत असलेल्या तांदूळ व धान्यादी मालाची नोंद शाळा स्तरावरच योजनेचे कामकाज पाहणाऱ्या शिक्षकामार्फत नोंदवहीमध्ये करून घेण्यात येते. योजनेअंतर्गत जिल्हा स्तरावर निर्धारित केलेल्या पाककृतीनुसार शाळा स्तरावर देण्यात येणाऱ्या दैनंदिन लाभार्थी तसेच लाभार्थी संख्येनुसार दैनंदिन खर्च व शिल्लक याबाबतच्या नोंदी शाळा स्तरावर घेण्यात येतात. शाळा स्तरावरील नोंदवण्यात येणाऱ्या नोंदीच्या कामकाजासाठी शिक्षकाचा अधिकचा वेळ सदर कामकाजामध्ये निघून जात असल्याचे निदर्शनास येत आहे. प्रस्तुत बाबीच्या अनुषंगाने शाळा स्तरावरील तांदूळ धान्यादी माल खर्च शिल्लक व मासिक एकत्रित गोषवारा याबाबतची ऑनलाईन सुविधा लातूर जिल्ह्यातील शाळांना देऊन पथदर्शी अभ्यास करण्यात आला. आता राज्यातील सर्व शाळांना सदर सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने आपणास खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहे. तर मित्रांनो बघा, यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे. यामध्ये आपल्याला शालेय पोषण आहार अंतर्गत मित्रांनो ज्या ऑफलाईन नोंदवह्या आपण भरत आहोत त्यामध्ये बराचसा वेळ जातो. ग्रॅममध्ये संपूर्ण माहिती ती भरायची असते. संपूर्ण धान्यादी मालाची, तांदळाची माहिती, एकत्रित गोषवारा वगैरे हे संपूर्ण मित्रांनो आपल्याला नोंदवही क्रमांक 1 आणि 2 मध्ये भरायचं असते आणि त्यामध्ये आपला बराचसा वेळ जात असतो. त्यामुळे आता हा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर बघा, आपल्याला नेमकं काय करायचं, शाळा स्तरावर करायची कारवाई. योजनेस पात्र सर्व शाळांनी शाळा स्तरावरील दिनांक 30 एप्रिल 2026 अखेर किंवा 2025-26 या शैक्षणिक वर्षातील आहार वाटप केलेला जो अखेरचा दिवस असेल त्या दिवसाचा शिल्लक तांदूळ व धान्यादी मालाची नोंद MDM पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेल्या ओपनिंग बॅलन्स टॅब अंतर्गत करायची आहे. तर मित्रांनो, हे जे पत्र होतं हे अगोदरच आलेलं होतं आणि हे जे नोंद आहे आपण ते MDM पोर्टलवर केलेली आहे. शाळा स्तरावरील शिल्लक तांदूळ व धान्यादी मालाची नोंद किलोग्रॅममध्ये करायची असून सदर नोंद इयत्ता 1 ते 5 आणि इयत्ता 6 ते 8 अशी नोंदवायची आहे. सदरच्या शिल्लक तांदळाची व धान्यादी मालाची नोंद पूर्ण झाल्यानंतर माहितीची पडताळणी करून सेव्ह व फायनलाइज करण्यात यावी. सदरची माहिती शाळा स्तरावरून करायच्या कार्यवाहीबाबतची माहिती पुस्तिका यासोबत उपलब्ध करून देण्यात येत आहे. शाळा स्तरावरील शिल्लक तांदूळ व धान्यादी मालाची माहिती भरल्यानंतर जिल्हा स्तरावर निश्चित करून दिलेल्या पाककृतीनुसार शाळा स्तरावर आहार शिजवून देण्यात आलेल्या लाभाची दैनंदिन लाभार्थ्याची माहिती MDM पोर्टलवर नोंदवण्यात यावी. सदर माहिती वेब पोर्टल ॲप SMS द्वारे नोंदवता येईल. तर मित्रांनो, आपल्याला जी दैनिक माहिती भरायची असते MDMची ती आपण त्या ॲपच्या सहाय्याने भरतो MDM ॲपमध्ये, किंवा ती SMS द्वारे सुद्धा भरता येते किंवा MDM पोर्टलवर सुद्धा आपल्याला भरता येते. ते आपण रोज भरत असतो. शाळांच्या मागणीनुसार पुरवठादार संस्थेकडून शाळेस प्राप्त होणारा तांदूळ व इतर धान्यादी मालाची नोंद सदरचे धान्य शाळांना प्राप्त झाल्यानंतर शाळा लॉगिनवर उपलब्ध असलेल्या ओपनिंग बॅलन्स या टॅब अंतर्गत शाळा स्तरावर नोंदविण्यात यावी. उक्त प्राप्त तांदूळ व धान्यादी मालाची नोंद MDM पोर्टलवर शाळा स्तरावर नोंदवले नसल्यास सदर शाळेची
महिना अखेरची खर्च शिल्लक मालामध्ये तफावत आढळून येईल। त्यामुळे सर्व शाळांनी यापुढील कालावधीत शाळेस प्राप्त तांदूळ व धान्यादी मालाची नोंद विहित कालावधीमध्ये MDM पोर्टलवर नोंदवणे बंधनकारक राहील। तर मित्रांनो, आता आपल्याला प्रत्येक महिन्याची नोंद तिथे करायची आहे, कारण हे सर्व आता ऑफलाईन माहिती आता आपल्याला भरायची नाही, ती ऑनलाईनच भरायची आहे। प्रत्येक महिन्याच्या अखेरीस सर्व शाळांना तांदूळ व धान्यादी माल याचा खर्च शिल्लक अहवाल एकत्रितपणे ओपनिंग बॅलन्स या टॅब अंतर्गत PDF स्वरूपात उपलब्ध होणार आहे। सदर PDF प्रिंट जतन करून करावी, त्यामुळे त्यानंतर नोंदवहीमध्ये नोंदी करण्याची आवश्यकता नाही। त्यामुळे सर्व शाळांनी दैनिक उपस्थिती आणि प्राप्त धान्य याची नोंद अचूकपणे विहित कालमर्यादेत MDM पोर्टलवर नोंदवणे आवश्यक आहे। तर इथे मित्रांनो स्पष्टपणे लिहिलेलं आहे, आपल्याला आता संपूर्ण ज्या नोंदी असणार आहे त्या आपल्याला त्या पोर्टलवरच करायच्या आहे। त्यामुळे आपल्याला ज्या नोंदवही आहे त्या भरायची गरज पडणार नाही आहे। जिल्हा स्तरावर निर्धारित केलेल्या पाककृतीनुसार सदरचा मेनू मोबाईल ॲपमध्ये दिसून येत असल्याची खात्री योजनेअंतर्गत पात्र सर्व शाळांनी करावी। सदरची पाककृती ॲपमध्ये दिसून येत नसल्यास मोबाईलमधील सध्याच्या ॲप डिलीट करून MDM पोर्टलवरून नवीन ॲप इन्स्टॉल करावा, त्याबाबतचे मॅन्युअल सोबत दिलेले आहे। तर मित्रांनो, याबाबतचे सर्व व्हिडिओ आपण बघितलेले आहे आणि हे आपल्याला सर्वांना माहीत आहे। आपण काही दिवसा अगोदर जो आपल्याला नवीन ॲप मित्रांनो तिथे इन्स्टॉल करायचं आहे, त्याचा सुद्धा माहिती बघितलेली आहे। तर बघा, तालुका स्तरावरून करायची कार्यवाही। शाळांनी नोंदवलेल्या माहितीनुसार शाळा स्तरावर शिल्लक तांदूळ धान्यादी मालाची नोंद MDM पोर्टल झाल्याची खातरजमा गट शिक्षणाधिकारी अधीक्षक PM पोषण यांच्या स्तरावरून करण्यात यावी। दैनंदिन माहिती तसेच शाळा स्तरावर प्राप्त होणारा तांदूळ व धान्यादी मालाची माहिती नोंदवणीकरिता शाळांना येणाऱ्या तांत्रिक अडचणींचे निराकरण तात्काळ तालुका स्तरावरून करण्यात यावे। शाळा स्तरावर प्राप्त होणारा तांदूळ धान्यादी मालाच्या नोंदी शाळा नियमितपणे शाळेस उपलब्ध करून देण्यात आलेल्या टॅबमध्ये घेतील याची दक्षता घेणे तसेच योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने संनियंत्रण करणे। तालुका स्तरावरून योजनेस पात्र शाळांपैकी केंद्रनिहाय दैनंदिन माहिती नोंदवलेल्या शाळांचा आढावा दररोज घेण्यात यावा। जिल्हा स्तरावरून करायची कार्यवाही। जिल्हा स्तरावरून प्रस्तुत उपक्रमांतर्गत अधीनस्थ सर्व क्षेत्रीय कार्यालयाशी समन्वय ठेवून जिल्ह्यातील सर्व शाळा दैनंदिन व शाळा स्तरावर प्राप्त होणारा तांदूळ धान्यादी मालाची माहिती MDM पोर्टलवर नोंदवतील याची दक्षता शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद स्तरावरून घेण्यात यावी। केंद्र शासनाने योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या दैनंदिन लाभाच्या माहितीचा तपशील नोंदवणीकरिता विकसित केलेल्या ऑटोमॅटेड मॉनिटरिंग सिस्टीम म्हणजे AMS पोर्टलवरील नोंदी तसेच शाळा स्तरावरील खर्च शिल्लक साहित्याच्या नोंदीबाबत शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद यांनी आपल्या स्तरावरून नियमित आढावा घेण्यात यावा। शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद यांच्या स्तरावरून विहित कालावधीमध्ये सर्व शाळांची दैनंदिन माहिती MDM पोर्टलवर मोबाईलवर ॲपमध्ये नोंदवली जाईल। क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करून संबंधितांना योजनेचे प्रभावी संनियंत्रण करण्याबाबतचे आदेश निर्गमित करावे। वरीलप्रमाणे दिलेल्या निर्देशानुसार सर्व शाळांनी कामकाज पूर्ण करायचे आहे व त्याकरिता जिल्हा स्तरावरून आवश्यक ते लेखी निर्देश क्षेत्रीय कार्यालय शाळा मुख्याध्यापक यांना देण्यात यावे। डिजिटल साईन आहे मित्रांनो, शरद गोसावी शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे। हे जे परिपत्रक आहे हे दिनांक 1/7/2026 म्हणजे 1 जुलैला निर्गमित झालेला आहे। तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचं हे परिपत्रक असणार आहे आणि या अंतर्गत आता मित्रांनो आपण ज्या ऑफलाईन वह्या भरत होतो त्या वह्या न भरता आपणाला सर्व जी माहिती असणार आहे मित्रांनो ती ऑनलाईन करायची आहे। हे जे परिपत्रक आहे महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाकडून निर्गमित झालेलं आहे आणि याचा संदर्भ घेऊन लवकरच जिल्हा स्तरावरून सुद्धा एक स्वतंत्र पत्र निर्गमित करण्यात येणार आहे प्रत्येक जिल्ह्यासाठी तालुक्यासाठी। आणि नेमकं आपल्याला काय करायचं आहे त्याची माहिती त्यामध्ये दिलेलीच आहे। आणि त्याच पद्धतीने मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं MDM मध्ये जे आपलं लेखी काम होतं ते आपलं आता बंद होणार आहे, नोंदवाई आपल्या बंद होणार आहे आणि आपल्याला आता सर्व माहिती जी आहे ती ऑनलाईन करायची आहे। तर अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली। अपेक्षा आहे आपल्याला माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल। व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।